मला आठवतंय मध्ये 1990ला असेल सर, 5वीला इथेच आलो होतो 90-91ला. त्यावेळी असंच उभारलं होतं, हे सगळं खाली जे आलं होतं वर्ग वेगळ्या पद्धतीचे होते आणि निकम सर आमची त्यावेळी हे होते मुख्याध्यापक होते. आणि पहिल्यांदा मी उभारलो होते तर बोलायला, पहिल्यांदाच हायस्कूलला आल्यानंतर मराठी शाळेतनं, आणि माझ्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता त्यावेळी. मी असा लटपटा कापत होतो आणि निकम सरांना माझे वडील पहिल्यापासून होतो, ते मित्र होते चांगले, आणि त्यांनी घरी सांगितले की या मुलामध्ये चांगली कुवत आहे, तर या मुलाला खूप चांगली तयारी करावी लागेल. तर त्या दिवसापासून मला असं वाटलं की त्यानंतर ह्या शाळेमध्ये मी ज्यावेळी 10वी पास आऊट झालो 95ला, त्यावेळेपर्यंत माझा 1 नंबर सर अगोदर काढून ठेवायचे भाषण स्पर्धेतला, आणि त्यानंतर दुसरा तिसरा कोणाचा त्यांचा विचार व्हायचा. म्हणजे एकही दिवस असा झाला नाही, एकही स्पर्धा अशी झाली नाही की ज्याच्यामध्ये भाषण स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला नाही या शाळेमध्ये. आणि या शाळेमध्ये बाकीच्या शाळेमध्ये पण आम्ही जायचो, तुर्ब्याला वगैरे किंवा बिजली फॅक्टरीला पण ज्यावेळी वक्तृत्व स्पर्धा असायच्या त्यावेळी सर आम्हाला घेऊन जायचं, त्यावेळी आमचा नंबर यायचा. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट मनावर घेतोय, एखादी गोष्ट शिकण्याचं ठरवतोय, त्यावेळी आपल्याला जगाचं कुणीही रोखू शकत नाही. फक्त आपल्याला त्या गोष्टीची इच्छा व्हायला पाहिजे की मला ही गोष्ट माझ्यासाठी करायची. मी ज्यावेळी भाषण स्पर्धेची म्हणजे ह्या असायची सुरुवात अशीच करायची, शिक्षणाची ही पवित्र गंगा खेडोपाड्यातील सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र चंदनाप्रमाणे झिजणारे परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, अज्ञानांना सुज्ञान करणारे माझे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, अशी सुरुवात मी ज्यावेळी करायची त्यावेळी सगळे सर म्हणजे पाटील सर पण आमचे मुख्याध्यापक त्यावेळी होते. आम्ही 10वीत असताना त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांची शबासकी असायची मला पाटील सरांची की नाही, तू जे पद्धतीनं भाषण करतोस ते खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना मुलांना समजतंय आणि चांगल्या पद्धतीनं तुझं आवेशात्मक भाषण होतंय. त्याच्यावेळी मला म्हणायचे तू सरपंच होणार आहेस गावचा, पण सर म्हणते मला सरपंच वगैरे व्हायचं नाही. पाटील सर असतील मला वाटतं आपले अभिजित आणि यांचे वडील पाटील सर मुख्याध्यापक होते आपले रमेश पाटील सर. तर ही जी गोष्टी आहेत मुलांना की ह्या शाळेमध्ये तुम्ही जसं बसलाय तसंच मी बसलेलो. तुम्ही जसं आहात आता की 10वीची परीक्षा आलेल्यानंतर कसा अभ्यास करायचा, काय करायचं असं कुणाला विचारायला जायचं, समजून घ्यायचं, तसंच आहे. 1990 ते 95 इथं होतो. त्यानंतर मी डिप्लोमा केला ICREला कम्प्युटर इंजिनिअरिंग. त्यावेळी आम्हाला सर मी ते जसं सांगितलं की 10वी नंतर आम्हाला काय होतं की DED व्हायचं, शिक्षक व्हायचं, असं सगळ्या शिक्षकांनी पण सांगितलं होतं. कारण त्यांना पण तेवढंच हे असायचं आणि आम्हाला पण तेवढंच वाटायचं की लवकरात लवकर नाही तर मग ST महामंडळामध्ये कंडक्टर व्हायचं. लवकरात आमच्या वडिलांची कोणतरी मित्र होते STमध्ये, ते म्हणायचे की नाही कंडक्टरला करूया आपण आणि लवकरात लवकर नोकरी मिळेल पुढचं येईल. आम्ही आता तुमच्यातली किती लोक करतात मला माहीत नाही, पण रोज सकाळी म्हशीला घेऊन जायचं वड्यावरती, म्हशीला आणून घरात बांधायची, भाजी विकायला. बऱ्याच वेळा सर मी शाळेमध्ये 1-2 वाजता येतो शाळेमध्ये. माझ्या शिक्षकांनी मला कधी म्हणलं नाही तू लेट कधी आलास, पण बाकीच्या मुलांना खूप मारायचं, त्यांच्याकडे म्हणजे हा मुलगा काम करून येतो. आम्ही जायचं सकाळी लवकर उठून भाजी विकायची, कोल्हापूरला बिदरला कुठली विकायची, आणि त्यानंतर मी 2 वाजले 1 वाजले पण शाळा कधी चुकवली. जसं असेल ज्या कामामध्ये असेल त्या कामामध्ये करू, शेताची कामं करून आम्ही यायचो. आणि इथं शाळेमध्ये माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये, कारण का त्यांनी मला असं कधी जाणवू दिलं नाही की बाबा तू शिकणार नाहीस किंवा काय होणार नाही. मला आता डोळे खरोखर भरून येतात शिक्षकांचं नाव सगळ्यांचं घ्यायला. मिटके सर होते, PC सिद्धू होते, फुले मॅडम होत्या, आणि काटकर मॅडम होत्या, शेटे सर होते, आणि अगोदरच्या ह्याच्यामध्ये पवार सर एक होते. हे सगळे लोक जे होते या सगळ्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं, जाधव सर होते, आरती जाधव सर होते, सगळ्या सरांनी मला इतक्या चांगल्या पद्धतीने इतक्या प्रेमानं मला हे शाळेमध्ये वाढवलं, जेणेकरून मला पुढचे जी बेस आहे, पुढचा जो शिक्षणाचा बेस आहे किंवा अभ्यास करणं, शिक्षण म्हणजे काय करायचं असतं, तुम्हाला अभ्यास करायचा आणि एका तासी जास्तीत जास्त वेळ बसून तुम्हाला तो जो विषय आहे चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असतो. ही जी करायची सवय लावली या शाळेमधून, त्यानंतर पुढचं जे मी 10वीला ज्यावेळी 10वी नंतर मला सर आम्हाला चांगले मार्क्स पडले. त्यावेळी मला 84.71% होते 10वीला इथं, आणि माझा मित्र होता त्याला 84.95 होते, आणि एक प्रकाशला 84.91 होते, मला 84.71 होते, आणि भाऊ पाटील होता सर आमचा इथला एक चाचरवांचं जे घर आहे ना त्याचा नातू होता. आम्ही तिघं होतो, त्याला 84.61 होते. असं आम्ही तिघांना 1 मार्काचा फरक होता, फक्त 1 मार्काचा फरक होता. इतका आम्ही अभ्यास करायचो, तिघांनी इथंच अभ्यास करायचा, आम्ही एकत्रच अभ्यास करायचो. हे म्हणजे तिघांना 1 मार्क म्हणजे त्याला 893, 93, 94 असे आमचे मार्क्स होते त्यावेळी. तर ह्या गोष्टी आहेत की त्यावेळी एक लक्षात आलं मला, म्हणजे 5वी मला सर 7वीपर्यंत मी असं शिक्षणामध्ये इतकं गेलो होतो, म्हणजे खूप शिकायचं वगैरे असं होतं, पण 7वी नंतर माझ्या लक्षात आलं की शिकलं पाहिजे आणि समजत गेलं मला.
की शिक्षणामुळे काय होतं. 10वी नंतर मी डिप्लोमाचं ॲडमिशन घेतलं, डिप्लोमा केला. त्यानंतर मी परत 2 वर्ष पुण्यामध्ये जॉब केला. 2 वर्ष जॉब केला. त्यानंतर मला लक्षात आलं की डिप्लोमा करून पण काय उपयोग नाही, आपल्याला इंजिनिअरिंग करायला पाहिजे. मग डी वाय पाटील कॉलेजला मी कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलं सर. आणि त्यावेळी गावामध्ये मी कम्प्युटरचं मुलांना असंच मी शाळेमध्ये इतर मुलांना शिकवायचो. चंद्र्याला, निकऱ्याला, शेवाडीला, कुठं पण पुरीला मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केली. सकाळी कम्प्युटर मुलांना शिकवायचं, कॉलेजला यायचं, सगळ्या परत यायचं, परत शिकवायचं. मग त्यानंतर मी 2003ला पास आउट झाल्यानंतर सर लेक्चर शिक्षक काम केलं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये. डी वाय पाटील कॉलेजला होतो 1 वर्ष लेक्चर मी, भारतीय विद्यापीठला 1 वर्ष होतो मी, कोपरगावला संजीवनी कॉलेजला 1 वर्ष लेक्चर होतो. पुण्यामध्ये मी 4 वर्ष PICT जे कॉलेज आहे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, त्या कॉलेजमध्ये 4 वर्ष मी लेक्चरर होतो. पण माझ्या लक्षात आलं, अभ्यास करताना आपल्याला UPSCचा IASचा अभ्यास करायचा आणि आपल्याला UPSCच करायचं, काय व्हायचं असू दे. पण माझा अटेम्प्ट वाढत जात होते, सक्सेस काय मिळत नव्हती. त्यानंतर मी 2008ला सर जॉब सोडला. मी UGC अपॉइंटेड लेक्चर होतो इंजी कॉलेजला PICT मध्ये. तो लेक्चरचा जॉब सोडला आणि मी पूर्ण वेळ दिल्लीला गेलो. मग दिल्लीला 1 वर्ष मी अभ्यास केला आणि 2009 मध्ये माझं सिलेक्शन झालं इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये. पण ह्या कालावधीमध्ये हे जे सांगतो तुम्हाला की ह्या कालावधीमध्ये एकच आहे की आपण कष्टाची एक सवय झालेली असते आपल्याला. आपल्याला मेसला पैसे असू देत नसू देत, आपल्याला पुस्तकाला पैसे असू देत नसू देत, काही जे नसलं तुम्हाला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त एक गोष्टीचं आहे की आपल्याला हे करायचं आहे. आणि 2009ला त्यावेळी माझं सिलेक्शन झालं त्यावेळी सगळ्यांना खूप आनंद झाला. पण त्या अगोदरचं इतकं पेनफुल सिच्युएशन असते की कारण तुम्ही एकदा झाला तर अधिकारी व्हाल, नाही तर नाही झालं तर काहीच नाही. पण माझ्यासाठी एक चांगली गोष्ट घडली होती की मी सुदैवानं माझं इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केल्यामुळे मला जॉबचा तसा काही नोकरीची म्हणजे प्रॉब्लेम नव्हता, अडचण नव्हती का कुठं ना कुठं नोकरी मिळणारच होती. पण हे जी एक ठरवायची गोष्ट असते की लहानपणीच आपल्याला काहीतरी कोणतरी भेटत असतं, समजत असतं आणि समजत आपण एक ठरवत असतो की काहीतरी आपल्याला करायचं. मग काय करायचं आहे प्रत्येकाने ठरवायचं. जसं सरांनी सांगितलं स्पोर्ट्समध्ये पण काही मुलं चांगली आहेत. पण प्रत्येक क्षेत्र, कुठलंही क्षेत्र तुम्ही ठरवा, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप जास्त मेहनत करण्याची गरज आहे. कारण की कॉम्पिटिशन आहे आता, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. फक्त ते करत असताना आपल्यात एकच गोष्ट पाहिजे की आपल्याला आपण बघा सगळ्यांचे आईवडील, मेजॉरिटी आईवडील सगळे शेतकरीच आहेत तिथले. आपल्याला बघतोय आपण 24 तास 12 महिने सगळे शेतात काम करतात. असं असतं का की पाऊस आला तर राहू दे जायचं असं कोण म्हणणार आहे का? जनावरांना राहू दे, उपाशी ठेवी असं म्हणणार कोण आहे का? नाही. सगळ्यांना पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, सगळे आपले घरातले, आपले आई वडील असतील, आजी आजोबा असतील, कोणी असतील, चुलते वगैरे असतील, सगळे शेतात जाऊन काम करत असतात. उन्हातानात पावसात थंडीत राबत असतात. हे एक विषय तोच असते. मला ज्यावेळी वाटायचं की आता यावेळी मी झालं नसलं तर काय करायचं, की काय नाही म्हणते जाऊन शेताकडे शेती केली तर चालेल. पण आता आपण हा एक निर्णय ठरवलेला आहे, ध्यास घेतलेला आहे, तो आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर सर पुढचं म्हणजे जे शिक्षण आहे, तुम्हाला जसं सांगितलं मला 10वीच्या वर्गात मी बोललो काय मुलांची की तुम्हाला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ते नंतर सगळ्या करता येतात. तुम्हाला खेळायची आवड असेल तुम्हाला खेळता येते, तुम्हाला काही TV बघायची आवड असेल, तुम्हाला मूवी बघायची आवड असेल, तुम्हाला कुठलीही चित्रकलेची आवड असेल. इथं चित्र सर आम्हाला हजारेच होते. आम्हाला अजून सुद्धा सर माझे पेंटिंगचे एक्झिबिशन लागतात. माझं लास्ट महिन्यामध्ये भोपाळला भवनला माझं होतं. मी मोठ्या कॅनव्हासवरती पेंटिंग करतोय. माझे दिल्लीच्या इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये पेंटिंग आहे, माझं जपानमध्ये पेंटिंग आहे. मी पेंटिंग करत असतो. मला आवड खेळायची होती. मी आता सुद्धा म्हणजे मी सर फुल मॅरेथॉन केलेली आहे. मी 42 किलोमीटर पळू शकतो. आता सुद्धा 42 किलोमीटर मी पळू शकतो. म्हणजे गारगोटी कोल्हापूर अंतराळावर पळतोय मी. एक मी इव्हेंट केला, मी 3 ते 4 किलोमीटरमध्ये स्विमिंग करू शकतो. आणि मी 200-300 किलोमीटर सायकलिंग पण करू शकतो. आणि एकाच मी ह्या तिन्ही इव्हेंट, आयर्लँडची जी इव्हेंट असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा 2 किलोमीटर स्विमिंग, त्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर 21 किलोमीटर रनिंग, एकाच इव्हेंट कंटिन्युअसमध्ये गॅप नाही, ही सुद्धा इव्हेंट केली. म्हणजे जे तुम्हाला आवडीची गोष्ट आहे. मी आता रोज मी जिमला जातो, रोज रनिंग करतो, सायकलिंग करतो. म्हणजे हे तुम्हाला जे आवडीच्या गोष्टी असतात तुम्हाला एक तुमचं लाईफस्टाईल सेट आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये ज्यावेळी जाताय तुम्ही, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल असतात. जसं आता मी त्यांना पण सांगितलं की क्रिकेट बघायला आवड असते. तुम्हाला वाटते की धोनीला भेटावं, तुम्हाला वाटते विराट कोहली भेटावं. तुम्ही त्या अधिकारी पदावरती गेल्यानंतर तुम्हाला ते सगळे लोक आपोआप भेटत असतात. तुम्हाला असं कुणाची वेळ घ्यायची करायची गरज नाही. तुम्हाला सगळे आपोआप या गोष्टी मिळत जातात. तर ह्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी करण्यासाठी फक्त तुम्हाला आता ही जी शाळेची काही वर्ष आहेत ती खूप कठोर मेहनत करायला लागेल. आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, TV बघायची आहे, मला मोबाईल बघायचा आहे, मला इकडे जायचं आहे, ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत
त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप सगळ्या भेटत असतात. फक्त तुम्हाला सध्याची जी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांना 2-3 वर्ष आणि जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना 5-6 वर्ष अभ्यास जेवढं तुम्ही कराल, मुलींना प्रामुख्याने मुलींना खूप चांगल्या संधी अवेलेबल आहेत, खूप संधी चांगल्या उपलब्ध आहेत. फक्त एकच गोष्ट करायला लागेल तुम्हाला, खूप जास्त अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास करणे ही गोष्ट बघा कशी आहे तुमची. अभ्यास करायसाठी उन्हात जाऊन बसायला लागत नाही, अभ्यास जाऊन पावसात जाऊन उभारायला लागत नाही. तुम्हाला शाळा एवढी चांगली आहे, गावामध्ये शाळा आहे. आता सुद्धा मला मी अजून सुद्धा म्हणतो, माझे मित्र आहेत वाडीचे वरचे, त्यावेळी 5-6 किलोमीटर ते चालत यायचे एवढ्या गवतामधून. सर वाडीचे जे आमचे मित्र आहेत, बारडवाडी, कुराडवाडी, डेरेवाडी, आता सुद्धा गेलं तुम्ही भेटायला त्यांना. बरेच शिक्षक आहेत, काय आहेत, काही अजून सुद्धा आम्हाला पण करत असतात. तर मी प्राऊड म्हणजे मी खूप गर्वाने सांगत असतो की त्या मुलांनी इतकी मेहनत घेऊन शाळेला यायची ते रोज. आणि आम्ही इथल्या इथं गावातल्या गावात असून आम्हाला कधी कधी वाटायचं की बाबा शाळेला आम्हाला. पण ह्या गोष्टी आहेत की आपल्यापेक्षा जगामध्ये खूप जास्त कष्टातून वाढलेली लोक आहेत, खूप कष्ट करून शाळेला येणारी मुलं आहेत. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी युट्यूबवरती वगैरे कोणतं दाखवत असेल किंवा पेपरमध्ये तुम्ही वाचत असाल, बघत असाल, तर ह्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळी समजतील. आणि ह्या गोष्टी बघा आईवडिलांनी, पालकांनी आणि तुमच्या शिक्षकांनी सांगून होणार नाही. किंवा मी आलो आता तुम्हाला सांगितलं तुमच्यात परिवर्तन झालं असं होणार नाही. फक्त एक शांतपणे बसून तुम्ही ज्यावेळी 5 मिनिट विचार कराल की मला आयुष्यामध्ये काय करायचं, जे काय करायचं म्हणजे आता तुम्ही खूप लहान आहात, काय करायचं म्हणजे फक्त तुम्हाला एक करिअरच एक ठरवलं असतं. कुणाला पोलीस व्हायचं असतं, कुणाला शिक्षक व्हायचं असतं, कुणाला काही व्हायचं असतं, कुणाला अधिकारी व्हायचं असतं. पण एक जरी विद्यार्थी हे यामधल्या एकाला जरी वाटलं की नाही बाबा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं शाळा शिकायची आहे आणि पुढचे मार्ग सगळे तुम्हाला उपलब्ध होत असतात. सगळे मार्ग जे काय आहेत जगामध्ये सगळे मार्ग उपलब्ध होत असतात. ते फक्त इच्छा एक तुमच्या मनामध्ये व्हायला पाहिजे की मला करायचं आहे. हे ज्यावेळी करायची तुमच्यामध्ये इच्छा निर्माण होईल त्यावेळी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळत जातील. तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांना मुख्यत्वे तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि बाकीच्या सर्व मुलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला जे काही लागेल सरांशी बोलताना बऱ्याच गोष्टी जाणवल्या, शाळेमध्ये जे काही लागेल तर त्यासाठी आम्ही नेहमी आहे तर शाळेमध्ये. आणि कुठलीही तुम्हाला मुलांना जरी कुठली माहिती पाहिजे असेल, कुणालाही कुठल्याही लेवलचा माणूस असू दे, कुठल्याही लेवलचा म्हणतो मी प्रेसिडेंटपर्यंत काहीही असेल, तुम्हाला काय मदत लागली असेल तर आम्ही इथं आहे नेहमी. एका फोनवरती आम्ही तुम्हाला उपलब्ध आहे. फक्त करायचं तुम्हालाच आहे. धावपट्टी आपण दाखवू शकतो, पळायचं तुम्हालाच आहे. आणि पळताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की आपल्याला जीव तोडून पळायचा. जीव तोडून पळायची एकदाच सवय लागली तुम्हाला आता की तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण का खूप मी सांगतो तुम्हाला, आम्हाला काही माहीत नव्हतं हे म्हणजे UPSCची परीक्षा असते, MPSCची परीक्षा अशी असते, काय करायचं हे जसं जसं शिकत गेलो आम्ही, जसं जसं समजत गेलं नाही याच्या पुढं काय डिप्लोमा केलं, 10वी केली, त्याचं डिप्लोमा केला तर डिप्लोमा काय नाही, इंजिनिअरिंग करायचं. इंजिनिअरिंग केल्यानंतर वाटत होतं आम्ही एकत्र राहत होतो इंजिनिअरिंग. माझा ज्युनियर आहे 1 वर्षाचा, त्याच्या घरीच राहिलो आम्ही अभ्यास केला. त्याला वाटायचं सर आपण अभ्यास करूया UPSCचा, चला मला आपण पण अभ्यास करूया UPSCचा. मग त्यानंतर लक्षात आलं की नाही बाबा UPSCचा अभ्यास करताना पुण्यात राहायला पाहिजे, कोल्हापूर पुण्याला झाले म्हणून पुण्याला गेलो. पुण्यात राहून वाटलं की पुण्यात राहण्यात काय हे नाही आहे, पुण्यात नाही आपल्याला दिल्लीला जायला लागेल, तर दिल्लीला गेलो मी. पण हे जायचं तुम्हाला कसं कळत होणार, कधी कळणार की तुम्ही त्या रस्त्यावरती असला तरच कळणार ना. कोणी येऊन सांगणार नाही तुमच्या कानामध्ये की असं करू. आपण धडपड करत आपल्याला ज्यावेळी येत आहे आणि तुम्हाला ती धडपड करायची काही गरज नाही, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. आणि कुणाला तरी अधिकारी एक कुठं तरी भेटायसाठी जायचं तर त्याला कुठं आहे माहीत नसायचं कोण झालेलं सिलेक्ट. पण सिलेक्ट केलेलं झालेलं माणसं असायचीच नाही आजूबाजूला. आता तुमच्याकडे इतकी लोक आहेत उपलब्ध, तर ती सगळी लोक तुमच्या मार्गदर्शन करायला, तुम्हाला मदत करायला नेहमी तयार आहेत. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि शाळेचं शिक्षकांचं आता बघा, या शिक्षकांचं सरांचं नाव सांगितलं मला भरून आलं शिक्षकांचं नाव करतात. तसंही सरांना पण वाटतंय की आपल्या विद्यार्थ्यांनी बघा एक जरी नाव काढलं एका विद्यार्थ्याचं शिक्षकांचं तर शिक्षणाचं कल्याण झालं असं वाटतं की तिथं आयुष्याचं कशामध्ये आहे सांगतात. आईवडिलांचं कशामध्ये आहे की मुलं चांगली होणे, शिक्षकांचं काय मुलं चांगली होणे. समाजात त्यामध्ये वाटतं की गावातल्या माझ्या माणसाला वाटतं बघ काहीतरी माणूस झालेला आहे, तर त्यांना समाधान वाटतं, त्यांना अभिमान वाटतं. असं अभिमान वाटावं असं करण्याची संधी तुमच्याकडे आहे. फक्त एकच गोष्ट आहे की जे 4-5 वर्षात तुम्हाला खूप कठोर मेहनत करून खूप कठोरपणे अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि मी अचानक आलो, सरांनी मला बरेच वर्षापासून बोलायची इच्छा होती तुमच्याशी, मी दरवर्षी यायचा विचार करतोय, कधी काही शक्य होत नाही. पण बघू इथून पुढे शक्य होईल, कारण का माझा थोडं डिफिकल्ट टाईम कमी झालेलं असं वाटतंय मला. आणि इथून पुढं मी मुंबईमध्ये वगैरे असल्याचं काही येणं जाणं खूप चांगल्या पद्धतीनं होईल. पण एकच आहे की मी सदैव तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही याची मी गॅरंटी घेतो कुठल्याही पद्धतीची. फक्त
त्याच्यामध्ये तुम्हाला धावायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या गावाचं, शाळेचं, आपल्या जिल्ह्याचं, ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी गाव कोल्हापूर सांगतोय, कोल्हापूर संशय नाव सांगतोय. कुठेही गेलो तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं नाव येईल फ्रॉम कोल्हापूर हे जे असतं. UPSCला जर ज्यावेळी मला इंडिव्हिज्युअल सगळे कोल्हापूरवरती शाहू महाराजांची होती विचार. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, ही कुठल्या तरी वेगळ्या लेवलला आपण नेऊ शकतो. या गोष्टी ह्या गोष्टींना वेगळ्या लेवलला नेऊ शकतोय. याचं कारण एकच आहे की आपल्याकडे ती ताकद सगळ्यांच्याकडे आहे. कारण का तुम्ही तर राहिलेलं आहे. शहरातल्या मुलाला ग्रामपंचायत काय असते हे माहीत नसते, डेली दुधाची काय असते कॉपरेटिव्ह हे माहीत नसते, त्याला बँकेमध्ये कसे व्यवहार होतात ग्रामीण बँकेमध्ये हे माहीत नसतं. तर तुम्हाला सगळं अवेलेबल आहे सगळं. आणि हेच तुम्ही ज्यावेळी सांगत असता ज्यावेळी इंटरव्ह्यू पॅनलला, ते मला त्यांनी हेच प्रश्न विचारले की शाहू महाराज म्हणजे काय, शिवाजी महाराज म्हणजे काय, शाहू महाराज म्हणजे काय. त्याबरोबर त्यांनी विचारलं होतं मला मुलींसाठी पर्टिक्युलर सांगतो, जे महिलांसाठी जे रिझर्वेशन होतं पॉलिटिकल रिझर्वेशन, त्याबद्दल महाराष्ट्राचं पहिलं राज्य आहे 33% 50% रिझर्वेशन आहे. तर त्याबद्दल सांगितलं मी सर, आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे, ग्रामसभा आहे. त्यांना ते नवीन आहे, त्यांना पुस्तक वाचलेलं माणसं भरपूर मिळतात त्या गावामध्ये, पण अनुभव घेतलेली माणसं जी आहेत ती खूप कमी मिळतात. तसंच मी अजून एक महत्त्वाचा मुद्दा जर आला होता आमच्या डिस्कशनमध्ये, UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगाल मी, सतीश मिश्रा सर होते, त्यांचं पॅनल होतं. त्यांनी विचारलं मला की फॉरेनच्या युनिव्हर्सिटी जर आल्या भारतामध्ये तर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं बंद होते, हायर एज्युकेशन, बेसिकली टेक्निकल आणि हायर एज्युकेशन. तर त्यांना मी हे सांगितलं की शिक्षणाची दारं बंद होणार नाही सर, उलट चांगल्या संधी मिळतील. कारण का मुलांसाठी इतक्या अवेलेबल आहेत, कारण मी एज्युकेशन लोन घेऊन शिक्षण केलं आहे. मी इंजिनिअरिंग माझं घेतलं, बँक ऑफ इंडिया जे वाळवेज आहे तिने मला एज्युकेशनसाठी मदत केली होती. मी बँक ऑफ इंडियाचं एज्युकेशन लोन घेऊन शाळा शिकलेलं आहे, कॉलेज केलेलं आहे. कारण माझ्या आईवडिलांना ते अफोर्डेबल नव्हतं शिक्षण. तसंच सर ह्याच्यामध्ये अजून चांगल्या एज्युकेशन लोनच्या स्कीम आपल्याला गव्हर्नमेंटला करता येतील, जेणेकरून त्या मुलांना शिक्षणानंतर तो मिळू शकतो. त्यात काही एवढी मोठी नाही, 1 वर्षाचं पण लागत आहे, 5-6 महिन्याचं. मी 2 लाख खर्च घेतलं होतं सर, माझी फीस जी होती त्या 2 वर्ष पण लागलीच नाहीत तुम्हाला हे करायला. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्ही ह्याचा डोळेपणे विचार करू शकता, ह्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात. आणि तुम्हाला कुठून तरी वाचून आणि हे करण्याची पद्धत नाही आहे. कोणतरी वाचलं पुस्तकामध्ये की बाबा गाव असं असतंय, गावामध्ये शेतकरी असं असतोय, गावामध्ये ग्रामपंचायत अशी असते, बरोबर ना, गावामध्ये हालाकीचं शिक्षण असतंय, आयुष्य असतंय, हे सांगायची मला गरज नाही. कारण तुम्ही ते जगलेलं आहे, तुम्ही त्या मातीमध्ये आहे, तुम्ही त्या मातीत ते रोज तुम्ही बघता आजूबाजूला, हे सांगायचं आहे. आणि अधिकारी म्हणजे कोण खूप मोठी गोष्ट नसते, हेच असतं, कारण लोकांसाठीच काम करायचं असतं आपल्याला, सर्वसामान्य लोकांसाठीच काम करायचं. आणि ज्यावेळी जाणीव आपल्यामध्ये असते की आपण सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचे, त्यावेळी तुम्हाला सगळेजण वेलकम करायचे असतात. UPSCला मला सांगतो आवडून सांगतो तर 186 मार्क्स आहेत मला 250 पैकी. 150 पडणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. 150 मिळाले तर मतलब खूप चांगले झाले मार्क्स मिळाले. मग ह्या गोष्टी असतात. आणि त्यामध्ये इंग्लिश कशाची घाबरायची किंवा कुठल्याही गोष्टीची नोंद ठेवायची काय गरज नाही. आपण जसं आहे तसं जायचं असतं. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, याच्यामध्ये की आपण एक चांगल्या पद्धतीनं एक काम करून, अभ्यास करून आपल्याला पुढं जायचं आहे. तुम्हाला सर्वांचा खूप वेळ घेतला तर मी परत तुमचा आभार मानतो सर, मला संधी दिली तर बोलण्याची. आणि माझी इच्छा होती 5 वर्षापूर्वीची की मी ज्यावेळी यायचं सुट्टीमध्ये यायचो त्यावेळी शाळा बंद असायची मेमध्ये किंवा दिवाळीमध्ये. सरांना सांगितलं मी तसं की दिवाळीमध्ये मी त्यावेळी शाळा बंद, ज्यावेळी मी मेमध्ये येईल त्यावेळी शाळा बंद. पण आता आज चांगली संधी मिळाली मला तुमच्याशी बोलायची. आणि माझी इच्छा होती की मी जसं इथं बसून इथंच बसायचं, आम्ही खाली बसायचं, इथं तुम्हाला खुर्च्या आहेत, आम्हाला इथं खाली होतं सगळं, खाली बसायचं, आम्हाला खाली बसायची, खाली टाकलेली असायची. तर इथं बसून आम्ही ऐकायचो बऱ्याच वेळा. काही लोक यायचे आमच्या वेळी, अशी जर संधी आम्हाला ऐकायची मिळायची नाही, पण काही वक्ते यायचे, काही कार्यक्रम व्हायचे शाळेमध्ये. तर ही एक बिजर रुजत असते तुमच्या मनामध्ये की नाही असं काहीतरी आहे, असं काहीतरी आहे. आणि ते योग्य वेळ आल्यानंतर सर ते बरोबर बाहेर पडत आहे. तुमच्यामध्येही असंच एक कष्ट करण्याचं आणि पुढं नेण्याची सगळ्यांच्यामध्ये क्षमता आहे. फक्त ती क्षमता तुम्ही ओळखा आणि फक्त स्वतःला एक सांगा की स्वतःसाठी हे सगळं करायचं आहे. आणि त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आजपासून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. धन्यवाद सर. मी सरांचे, सगळ्या शिक्षकांचे, सगळ्यांचे, धनाजी, नाना, डॉक्टर साहेब सगळ्यांचे हे करतो, आभार मानतो. आणि सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही मला इथं संधी दिली बोलण्याची. आणि मला खरोखर म्हणजे मनातलं सांगायची की बऱ्याच ठिकाणी जात असतं, पण आपल्या शाळेमध्ये आपल्या एरियामध्ये जाण्याचा मला योग क्वचित मिळाला. इथून पुढे तो मिळत राहील असं मला वाटतंय. आणि मीही हे कधी तर एकदा तरी ज्यावेळी
दहावीच्या ज्या निकाला त्यावेळी एखादा कार्यक्रम करावा किंवा शाळा सुरुवात ज्यावेळी होते अशा वेळी एखादा कार्यक्रम करावा, त्यावेळी कुणालाही बोलवता येईल, आपल्याला कुणालाही बोलवतो, कोणत्याही वक्त्याला बोलवता येईल, कोणत्याही अधिकाऱ्याला बोलवता येईल, असा एक कार्यक्रम आपण जनाशी चालू करावा. कुणाला सांगितलं कोणी येईल तुम्हाला 1 तास तुम्हाला देईल, कोणी असेल, कलेक्टर साहेब असतील, अमोल असतील, कोणी असेल, सीओ असतील, ते सगळे मित्र आहेत, SP असतील, कोणी येतील. फक्त आपल्या शाळेमध्ये एक हे सवय लावूया. आणि ज्यावेळी शाळेची ज्यावेळी असते इथं त्यावेळी बाकीच्या मुलांना कोण बोलवता येईल, काय नाही, येतील, बसतील मुलं आणि अधिकाऱ्यांना हे तुम्ही आता दिलं येईल याची कुणाला काही गरज नाही. फक्त येतील, चहा पाणी करायचा आणि त्यांना फक्त सांगायचं की आमच्या मुलांना मार्गदर्शन करा. आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात आपल्या सांगितलं तर सगळ्या आजूबाजूच्या मुलांना इथून एक शेवटचा एक चांगला उपक्रम आपल्याला करता येईल. बघा, इथूनच याच्यातूनच येणार आहे पुढचे सगळे जे लोक आहेत, कोणी अधिकारी होतील, कोणी स्पोर्ट्समध्ये जातील, कोणी काही होतील आणि चांगला माणूस म्हणून तरी जगतील माणसं. पण त्यावेळी त्याच्या लक्षात येईल की कोणतरी आपल्या समोर येऊन कोणतरी काहीतरी बोललं होतं, 10 मिनिटं 5 मिनिटं कोणतरी काहीतरी बोललं होतं, आम्हाला बोर केलं होतं असं पण म्हणलं तरी चालेल. पण एक गोष्ट आहे की ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला आता जाणार नाही. काही वर्षानंतर ज्यावेळी तुम्हाला खरोखरच तुम्हाला विचार करण्याची गरज वाटते की नाही, मला असं वाटतं की नाही त्यावेळी अजून केलं असं बरं झालं असतं, त्यावेळी अजून मी थोडंसं जास्त अभ्यास केला असं बरं झालं असतं, त्यावेळी अजून 2 तास अभ्यास केला असं बरं झालं असतं. ही ज्यावेळी वाचायची वेळ येते, ही ज्यावेळी वाटते आपल्याला, त्यावेळी रिग्रेट जो होतो आपल्याला, दुःख होते नाही अरे असं केलं असं बरं झालं असतं. ही वेळ येऊ नये यासाठी पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजातील जबाबदार घटकांनी करायचं. बाकी तुमचं आयुष्य तुमच्या बरोबर आहे. सांगण्याचं असं नको वाटायला की मी बाबा येऊन बोललो नाही, मी सांगितलं नाही, मी सांगितलं असतं तर कदाचित हे 4 लोक अजून पुढे गेले असते. ही जी भावना असते आपल्या मनामध्ये एक जबाबदारी म्हणून शाळेच्या प्रति माझी जबाबदारी, ही मला पूर्ण करण्याची खरोखर संधी दिली. सर धन्यवाद. हां, UPSCच्या परीक्षेबद्दल मी सांगतो. स्पर्धा परीक्षेमध्ये 3 मुख्यत्वे करून 3 लेवलला परीक्षा होतात. एक UPSC होते, एक MPSC होते आणि एक MPSC घेते पण PSI STI ची इन्स्पेक्टर लेवलची परीक्षा घेते. UPSCची जी परीक्षा असते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ही केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणतात. देशामधल्या ज्या सर्वात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात, सर्वात महत्त्वाच्या प्रशासनामध्ये, त्यामध्ये IAS IPS अशा जवळजवळ 20 सर्व्हिसेस आहेत. IAS IPS, IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस जशी माझी आहे, इंडियन रेल्वेमध्ये अकाउंट सर्व्हिसेस आहेत, रेल्वेच्या पूर्ण नेटवर्क सांभाळण्याचे अधिकारी आहेत, त्यानंतर ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस आहेत. ह्या सगळ्या सर्व्हिसेस म्हणून ग्रुप Aच्या क्लास 1 ऑफिसरच्या जवळजवळ 20 वेगळ्या सर्व्हिसेस आहेत. त्याचा अभ्यास जो असतो काही अभ्यास वेगळा नसतो. तुम्ही जे आता इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र जे वाचताय, मराठी जे वाचताय, जे इंग्लिश वाचताय, तोच विषय असतो. फक्त याच्यामध्ये ग्रॅज्युएशन व्हायला लागतं आपल्याला. ग्रॅज्युएशन नंतर या परीक्षा देता येतात. MPSC सुद्धा UPSCच्या बेसिसवरतीच परीक्षा केलेल्या आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आत्ता जो तुम्ही अभ्यास करताय तो चांगल्या पद्धतीने करायचा. तुम्ही जर मी पेपर वगैरे जर असतील बघून घ्या, थोडंसं डीपमध्ये असते पण बेस तोच असतो. बेस जो तोच असतो. प्रश्न कसे विचारतात, व फॅनमध्ये कोणता करंट वापरतात, बरोबर ना? आपल्या घरामध्ये येणारा करंट कुठला असतो? दोन्ही इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू ऑडिबल एनर्जी करतोय, कशामध्ये होते? हे बेसिक क्वेश्चन असतात, तुमच्याच पुस्तकाचे प्रश्न असतात आणि ते प्रश्न फक्त चांगल्या पद्धतीने आपल्याला वाचायला. UPSCची परीक्षा असते ती दरवर्षी एकदा होते. पूर्व परीक्षा साधारणतः मेमध्ये. त्यामध्ये 2 आता पेपर असतात, पहिल्यांदा वेगळे क्वेश्चन आता त्यामध्ये एक जनरल नॉलेजचा पेपर असतो आणि एक आर्टिकलचा पेपर असतो. त्यात जवळजवळ मला वाटतं एक 10 लाख मुलं बसतात UPSCमध्ये दरवर्षी पूर्व परीक्षेला. 10 ते 12 लाख बसतात परीक्षेला. त्यानंतर मुख्य परीक्षा असते, यामधले जवळजवळ जर 1000 जागा असतील, 1000 इंटू आपले 2.5 ते 3 टाइम्स, म्हणजे 3 ते 3.5 लोकांना ते ह्याच्यासाठी बोलवतात, मेन्सच्या मुख्य परीक्षेला बोलवतात. मुख्य परीक्षा ही खूप जी परीक्षा असते, पूर्व परीक्षा असते, तुमची गोळे करता ना तुम्ही स्कॉलरशिप वगैरे दिलं असतं ना, सेम परीक्षा असते, काही वेगळी नसते, तशीच असते परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लिहावं लागतं. त्यामध्ये तुम्हाला एसे लिहावा लागतो, निबंध लिहावा लागतो. नंतर तुम्हाला जनरल स्टडीचे पेपर असतात, हिस्ट्री आहे, भूगोल आहे, इकॉनॉमिक्स आहे, असे वेगवेगळे विषय. तुम्ही जे शिकताय ते सोडून वेगळी काही परीक्षा जगामध्ये नाही आहे. फक्त थोडंसं डीप असतंय, कारण का त्या लेवलला आपण थोडंसं मोठी पुस्तकं वाचायला लागतात, पण पुस्तकं विषय तेच असतात. पुस्तकाचा बेस पक्का झाला तर पुढचं तुम्हाला काय अवघड नाही. त्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, सोशल सायन्स, इकॉनॉमिक्स
मराठीचा एक पेपर कंपल्सरी असतो, एक इंग्लिशचा पेपर कंपल्सरी असतो लँग्वेजचा. आणि हे झाल्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये जवळजवळ ते 2 जेवढे हे आहेत जागा आहेत, समजा 1000 जागा असेल तर 2000 लोकांना ते 1500 ते 2000 दररोज ते रेशो वेगळा करत असतात. त्यांना बोलतात मुलाखतीसाठी. आता ते परीक्षेचं स्वरूप चेंज होत चाललेलं आहे. मुलाखत आता 300 मार्काची केलेली आहे त्यांनी आणि मुख्य परीक्षा ही 5 पेपर केलेले आहेत. तर त्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा दिलेला इंटरव्ह्यू असतो तुमचा UPSCचा इंटरव्ह्यूमध्ये परत तुम्हाला एक पॅनल बसले असते, 10 लोक बसले असते समोर आणि तुम्हाला ते प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यायचे असतात. आणि ते उत्तर नंतर फायनल जी मेरिट लिस्ट लागते तुमची साधारणतः अशी याच्यामध्ये लागते एप्रिल मे पर्यंत तुमचे पूर्ण इंटरव्ह्यू वगैरे होऊन मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये तुझा रिझल्ट लागतो. दरवर्षी एकदाच परीक्षा होती. एकदा परीक्षा दिल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अटेम्प्ट्स असतात. ओपन असेल तर 4 अटेम्प्ट आहेत, OBC असेल तर 7 आहेत आणि SC ST साठी वयाच्या 40 वर्षापर्यंत आहेत. वेगवेगळ्या टाईपचे अटेम्प्ट हे असतात. पण ते सगळ्या गोष्टी ज्या नंतर आपण जे करणार आहे त्यावेळेस समजत होतं ज्यांना करायचं आहे त्यांना. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता जो आपला अभ्यास आहे तो चांगल्या पद्धतीने करा. तुमचाच विषय आहे. कुठलेही तुम्ही UPSCचा पेपर काढा आणि त्यातलं 10वीपर्यंत जर अभ्यास घेतला आणि त्यातले प्रश्न बघितले एक्झॅक्टली नसणार, पण त्याचा बेस जो आहे, पाया जो आहे तो पाया हाच आहे. तुम्ही आता जे करताय ते चांगलं करणं. ते करता करता फक्त एक छोटंसं महत्त्वाची गोष्ट आहे की एक न्यूजपेपर जे असतात आपले, कोणताही न्यूजपेपर जो असेल तुमचा, पुढारी असू दे, सकाळ असू दे, टाइम्स असू दे, कुठला जो असेल तो आपल्याकडे अवेलेबल, तो फक्त व्यवस्थित वाचायला पाहिजे. तो त्यामध्ये काय वाचायचं काय नाही हे कळलं पाहिजे आपल्याला. जे आमच्या वेळेस ते जे असायचं शाळेमध्ये जे करंट ज्या ह्या घटना आहेत ना तिथे कोणतरी सर काढून द्यायचे किंवा मुलांना कोणाला सांगायचे आजच्या बातम्या अशा टाईपच्या असायचं. बघा म्हणजे शक्य झालं तर तुम्हाला असा उपक्रम करता येईल की शाळेवर सगळे प्रार्थना करत असतात ना एकाच वेळी. त्याच्या अगोदर एक 5 मिनिटं म्हणजे किंवा प्रार्थनानंतर 5 मिनिटं प्रत्येकाला सांगायचे की आजच्या ठळक बातम्या ज्या आहेत महत्त्वाच्या ज्या आपल्यासाठी आहेत महत्त्वाच्या पॉलिटिकल बातम्यांचं बाकीच्या बातम्यांचं आपल्याशी काही हे नाही की कुठंतरी भारताला जसं भारताच्या वुमेन्स टीमनं वर्ल्ड कप जिंकला, मग त्यामध्ये कोण कॅप्टन होतं, व्हाईस कॅप्टन होतं, एवढं जरी झालं तर भरपूर झालं. आपल्याला हॉकी जिंकलेलं असेल, स्पोर्ट्समधलं काय असेल किंवा काही सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये असेल, बरोबर ना. पण ह्या गोष्टी थोडंसं केलं तर सगळ्या मुलांना एक अवेअरनेस आहे. त्यामुळं काय होतं की लक्षात ते कानावर गोष्टी गेल्या. मला खरोखर सांगायला हे वाटतंय की शेट्टी सर जे आमचे शेट्टी सर होते ते संपादकीय वाचा म्हणायचं आम्हाला. संपादकीय 6वी 7वी 8वी 10वीला काय संपादकीय तर आपला काही संबंधच नसायचा. पण नंतर लक्षात झालं की ते का सांगत होते हे नंतर कळलं की ते संपादकीय म्हणजे पूर्णपणे तुमचं अनालिसिस असतं. त्या पेपरचं पूर्ण अनालिसिस ते असतं. पण ते कळायला वेळ लागला आम्हाला. जे ग्रॅज्युएशन नंतर मी इंजिनिअरिंग केल्यानंतर ज्यावेळी पेपर वाचायचो, टाइम्स होता, हिंदू होता, त्यावेळी कळायचं की एडिटर वाचायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. तसंच आमचे मी ICSला असतात कदम सर होते आमचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे. ते सांगायचे की मी कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू वाचा. त्यावेळी काय संबंधच नाही, दूर तर संबंध नाही की आपल्याला कुठं आपल्याला असं काही करायचं माहीत पण नव्हतं. पण त्यानंतर लक्षात आलं त्या येऊन दाखवायच्या मला ते अभ्यास करायचे ते झाले नाही ठीक आहे, पण ते दाखवायचे कॉम्पिटिशन रिव्ह्यूचे हा माणूस आहे झाला हे असं असतं की कधी आम्ही सेकंड इयरला 3rd इयरला असताना इंजिनिअरिंगला असताना. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यावेळी लक्षात येतात. अरे त्यावेळी कोणतरी आपल्याला सांगितलं होतं. मग हे सांगण्याचा माझा आजचा उद्देश आहे की तुम्हाला काही वर्षानंतर लक्षात येईल अरे कोणतरी माणूस आपल्याला आला होता आणि त्यानं आपल्याला काहीतरी सांगितलं होतं. हे सांगण्याची जी म्हणजे ही सांगण्याची जी माझी संधी जी आहे मला मिळाली किंवा ही सांगण्याची मला जे हे मिळालेलं आहे म्हणजे मला समाधान जे मिळालेलं आहे तुमच्यापेक्षा मला जास्त समाधान मिळालेलं आहे की मी काहीतरी सांगू शकलो तुम्हाला. त्या समाधानाला घेऊन मी आज चाललेलं आहे आणि तुमच्याकडून एक कमिटमेंट घेऊन चाललेलं आहे की तुमच्यापैकी सगळीच्या सगळी मुलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहेत आणि मला नंतर कधीही भेटणार का मी गावात येतच राहणार आहे की सगळे मला चांगल्या पद्धतीनं कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजमध्ये आणि चांगल्या हुद्द्यावरती असणं आम्ही अपेक्षित करतोय पालक म्हणून आणि शिक्षक म्हणून. तुम्ही सर्वांनी त्याला प्रतिसाद द्या आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा एवढं बोलतो. आणि अनौपचारिकपणे औपचारिकता तुम्ही कार्यक्रम सरांनी ऑर्गनाईज केला, तिरवेट सरांनी, सात्विक सरांनी, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि असंच कधीही मला मिळाली संधी तर मी शाळेमध्ये येत राहणार. तुम्ही बोलवलं नसलं तरी सर येणार कारण की शाळा माझी आहे. शाळा ही ऋणानुबंधची शाळा ज्या त्याने शाळा आहे म्हणून आता उभारलं आहे लक्षात घ्या. नाहीतर मी तुम्हाला सांगतो की आमच्या घरामध्ये पण कोणी शिकलेलं नाही ना शिक्षणाचं कुणाला
वाटत होतं की मलाही वाटत होतं मी आता कधी कधी मी एखादा त्यावेळी बसून मी विचार करतो की आज मी शेतावर जाणारा माणूस कशाचा विचार आहे आणि कसं कसं इथंपर्यंत पोहोचतो. आता सुद्धा बऱ्याच वेळा वाटतं काय फरक आहे सांगा. माझे जे मित्र आहेत इथं गावात असतील, नाव कुणाचं घेणं योग्य ठरणार नाही, जे वाडीवरती आहेत मित्र, जे माझे हमाली करतात त्यात माझं काय फरक आहे, काहीच नाही फरक. आता अगदी कारणाकारणी काही फरक नाही. तुम्हाला काही वर्षाचं जाणवेल तुमच्यातली जी मुलं काही पुढे जातील, चांगल्या गाड्या घेऊन फिरतील, चांगल्या ठिकाणी राहतील, चांगले करतील, ती ज्यावेळी गावात येतील आणि आपण जर काही करू शकलो नाही तर आपण काय आहे, हा जो फरक तुमच्यातला तुम्हाला जाणवायला लागेल त्यावेळी वेळ निघून गेलेली असते त्याच्यात. म्हणून सांगतो की माझ्यामध्ये आणि इथं कुठल्याही व्यक्तीमध्ये काही नाही तुमच्यासारखे असतील आणि मुद्दे म्हणजे सांगण्याचा तुमच्याशी मी खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतो, बाकीच्या ठिकाणी तर बोलू शकणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळा सर आमचे कपडे फाटके असायचे, खरोखर सांगतो बऱ्याच वेळा कपडे फाटके असायचे. सर तर मिटके सर तर मला काय नाव ठेवायचे, नावाचा पाटील म्हणे बघा कपडे कसे. तर ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला इथंच कनेक्ट करू शकतात. ह्या मातीमध्ये काही इथंच बसलेलं आहे. तर ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मित्रांनो मुलांनो ह्या गोष्टी तुम्हाला काही वर्षांतर लक्षात येतात ज्यावेळी तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी असाल, कुठेही असाल, की बाबा शाळा आपली अशी होती, आपण शाळेमध्ये असं शिकलो, हे आपण केलं, हे केलं तर बरं झालं असतं, हे केलं असतं तर नको झालं असतं, अजून चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकलो. ह्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने डोक्यात बिंबवा. आणि इथं जाता की 60 किती आहेत सर त्या मुलं आता 100 आहेत ना, 100 पैकी 100च्या 100 मुलं चांगल्या ठिकाणी आम्हाला भेटतील आणि आम्हाला सांगतील सर तुम्ही आला होता, काका तुम्ही आला होता शाळेत, आम्हाला भाषण दिल्यामुळे आम्हाला काहीतरी थोडासा फरक पडला, आमच्या डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पडला. असं ज्यावेळी तुम्ही सांगाल त्यावेळी एवढं सगळं बोलण्याचं, पोटातून बोलण्याचं, इथं मी पोटातून बोलतोय, बाकी ठिकाणी पोटातून येत नाही, फॉर्मॅलिटी असते की नाही बोलायचं काहीतरी म्हणून बोलतं, असं नाही. ते पोटातून येतं. तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट 100% खरी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये इमोशनली जे भावनिकदृष्ट्या मी अटॅच झालेली प्रत्येक गोष्ट आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि तुम्हाला जी काय अडचण असेल त्या अडचणाला आम्ही म्हणजे नेहमी 100% बरोबर आहे. धन्यवाद सर, धन्यवाद सगळ्यांचे पुरस्कार. धन्यवाद, आभार. सावधान.